मित्रांनो, फक्त विचार करा, केवळ 15 वर्षांचा एक मुलगा आणि IPLच्या एवढ्या मोठ्या मंचावर अवघ्या 26 बॉल्समध्ये तब्बल 78 रन्स ठोकतोय, ते पण अशा दिग्गज बॉलर्स समोर ज्यांच्या नावाने भले भले बॅट्समन घामेघूम होतात. पण या मुलाच्या बॅटमधून फक्त चौकार आणि सिक्सचा पाऊस पडत होता. मैदानात फक्त आणि फक्त त्याचाच वन मॅन शो सुरू होता आणि समोरचे बॉलर्स अक्षरशः हतबल झाले होते. प्रेशर एवढं वाढलं होतं की आता पुढे काय होणार याची कोणालाच कल्पना नव्हती. पण मित्रांनो, खरी कहाणी तर अजून बाकी आहे. कारण या मॅचच्या शेवटी जे काही घडलं त्याची कोणी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. म्हणूनच या ऐतिहासिक सामन्याचा थरार शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हा अंगावर काटा आणणारा महामुकाबला खेळला गेला गुवाहाटीच्या मैदानावर. आमने सामने होते राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. टॉस जिंकला तो राजस्थानच्या कॅप्टन रियान परागने आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट बॉलिंगचा निर्णय घेतला. कारण होतं गुवाहाटीची ओलसर पिच. सुरुवातीला बॉलर्सना मिळणाऱ्या मदतीचा पुरेपूर फायदा घेत RCBला एका छोट्या धावसंख्येवर रोखण्याचा रियानचा प्लॅन एकदम क्लिअर होता. पण मित्रांनो, सामना सुरू होताच जे काही घडलं त्याने पूर्ण स्टेडियमलाच एक जबरदस्त धक्का बसला. पण पुढे जाण्याआधी मित्रांनो, अशाच हाय व्होल्टेज सामन्यांचे हायलाइट्स आणि मैदानावरचा हा थरार सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक आम्हाला असाच दर्जेदार कंटेंट बनवायला ताकद देते. सामना सुरू झाला आणि RCB कडून मैदानात उतरले 2 स्फोटक ओपनर्स, फिल सॉल्ट आणि विराट कोहली. पण मंडळी, पहिल्याच चेंडूवर जे घडलं त्याने RCBच्या गोटात स्मशान शांतता पसरली. समोर होता जोफ्रा आर्चर आणि त्याने असा काही वेगवान चेंडू टाकला की सॉल्टला काही समजायच्या आतच बॅटची कडा लागली आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्याच बॉलवर विकेट. मित्रांनो, गुवाहाटीचं मैदान एका क्षणात शांत झालं. RCBला हा खूप मोठा धक्का होता, पण ही तर फक्त सुरुवात होती. एक विकेट पडली तरी मित्रांनो, समोर किंग कोहली उभा होता आणि विराट कोहली अशा प्रसंगात झुकणाऱ्या खेळाडू नक्कीच नाही. आर्चरच्या पुढच्या ओव्हरमध्ये विराटने आपला रुबाब दाखवायला सुरुवात केली. पहिला बॉल खणखणीत चौकार. त्यानंतर सलग 2 बॉल्सवर विराटने 2 कडक चौकार ठोकले. कोहली पूर्णपणे फॉर्ममध्ये दिसत होता आणि धावांचा वेग इतका जबरदस्त होता की राजस्थानच्या बॉलर्सवर आता दडपण वाढू लागलं होतं. मंडळी, RCB आता मॅचमध्ये पकड निर्माण करत होती. पण मित्रांनो, खेळ पुन्हा एकदा फिरणार होता. विराट सेट झालाय असं वाटत असतानाच अचानक इथून मॅच पूर्णपणे पलटली. मित्रांनो, ज्या क्षणी किंग कोहली आपल्या पूर्ण फॉर्ममध्ये दिसत होता त्याच वेळी राजस्थानच्या कॅप्टनने एक मोठी चाल खेळली. बॉलिंगला आणलं ते फिरकीचा जादूगार रवी बिश्नोईला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिश्नोईने अशी काही जादुई गुगली टाकली की विराट कोहली मोठा शॉट मारण्याच्या नादात पूर्णपणे चकवा खाल्ला. चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला आणि कोहली चक्क क्लीन बोल्ड. अवघ्या 32 रन्सची एक स्फोटक खेळी खेळून विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. मंडळी, हा या सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. ही मोठी विकेट पडताच RCBवरचं दडपण अचानक वाढलं आणि गुवाहाटीच्या मैदानावर पुन्हा एकदा शांतता पसरली. पण मित्रांनो, RCBचा संघर्ष अजून संपलेला नव्हता. आता मैदानावर कोण येणार आणि तो 15 वर्षांचा मुलगा नक्की कोण होता? पुढचा थरार नक्की पहा. मित्रांनो, विराट कोहली पॅव्हिलियनमध्ये परतल्यानंतर RCBचा डाव अक्षरशः पत्त्यांसारखा डगमगला. धावगती पूर्णपणे मंदावली आणि बॅट्समन दबावाखाली अतिशय सावध खेळू लागले. पण मंडळी, हे सावध राहणं सुद्धा त्यांच्या कामी आलं नाही. याच वाढत्या प्रेशरमध्ये RCBला एकामागून एक धक्के बसू लागले. आधी कृणाल पांड्या आपली विकेट गमावून बसला आणि त्या धक्क्यातून RCB सावरते न सावरते तोच जितेश शर्मा सुद्धा बाद झाला. सलग विकेट्स पडल्यामुळे राजस्थान रॉयल्सने सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. मित्रांनो, RCB आता मोठ्या संकटात अडकली होती. धावगती म्हणजेच रन रेट पार खाली घसरला होता आणि मैदानावर फक्त आणि फक्त राजस्थानच्या बॉलर्सचा दरारा दिसत होता. पण मित्रांनो, खेळ अजून संपलेला नव्हता. जेव्हा सगळ्यांना वाटल्या की RCB आता 100 रनसुद्धा पूर्ण करू शकणार नाही, तेव्हाच मॅचमध्ये असा एक ट्विस्ट आला ज्याची कल्पना राजस्थानच्या कॅप्टनने सुद्धा केली नव्हती. मित्रांनो, जेव्हा असं वाटत होतं की RCBचा डाव पत्त्यांसारखा कोलमडणार, तेव्हाच एक खेळाडू डोंगरासारखा शांतपणे उभा राहिला. रजत पाटीदार. सुरुवातीला पाटीदारने अतिशय सावध पवित्रा घेतला, पण एकदा का नजर खेळपट्टीवर बसली त्यानंतर मात्र त्याने आक्रमक रूप धारण केलं. चौकार आणि मग एक उत्तुंग सिक्स. मंडळी, बघता बघता धावगती पुन्हा एकदा वाढू लागली.
पाटीदार मैदानात पूर्णपणे सेट झाला होता आणि त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर एक दिमाखदार अर्धशतक पूर्ण केलं. पाटीदारने आरसीबीला पुन्हा एकदा सामन्यात मानाने उभं केलं. पण मित्रांनो, खरी गंमत तर शेवटच्या ओव्हर्समध्ये येणार होती. शेवटचे ओव्हर्स सुरू झाले आणि इथून आरसीबीने खेळाचा संपूर्ण गिअरच बदलला. आता मैदानात तुफान आलं होतं ते व्यंकटेश अय्यरचं. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिलीच बॉल, खणखणीत चौकार. पुढची बॉल आणि व्यंकटेशने असा काही गगनचुंबी सिक्स मारला की चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये. व्यंकटेश तिथेच थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा एक मोठा शॉट मारून राजस्थानच्या बॉलर्सची अक्षरशः पळता भुई थोडी गेली. मित्रांनो, ज्या आरसीबीची अवस्था खराब वाटत होती त्याच संघाने बघता बघता 200 रन्सचा टप्पा पार केला. राजस्थान समोर आता 200हून अधिक रन्सचं एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पण मंडळी, खरी लढाई तर आत्ता सुरू होणार होती. कारण आरसीबीने जरी मोठा स्कोर केला असला तरी राजस्थानच्या ताफ्यात ते वादळ अजून येणं बाकी होतं, ज्याने या IPLमध्ये सर्वांनाच थक्क केलं होतं. मित्रांनो, राजस्थान समोर 200हून अधिक धावांचं विशाल टार्गेट होतं. पण राजस्थानचे हे वाघ घाबरणाऱ्यांपैकी नक्कीच नव्हते. ओपनिंगला मैदानात उतरले यशस्वी जयस्वाल आणि अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी. पहिल्याच बॉलपासून वैभवने जो आपला आक्रमक अंदाज दाखवला ना, त्याने आरसीबीच्या बॉलर्सचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. पहिली बॉल, चौकार, पुन्हा चौकार. मंडळी, या 15 वर्षांच्या मुलाच्या मनात बॉलरबद्दल अजिबात दया नव्हती. धावगती बघून अख्खं स्टेडियम थक्क झालं होतं. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एकच प्रश्न होता, हा मुलगा खरोखर 15 वर्षांचाच आहे का? पण मित्रांनो, खरी आतिषबाजी तर अजून बाकी होती. इथून वैभव सूर्यवंशीने जे तांडव सुरू केलं ना, त्याने मॅचचं पूर्ण चित्रच पालटून टाकलं. एका मागून एक चौकार, पुन्हा चौकार आणि मग एक गगनचुंबी सिक्स. आरसीबीचे दिग्गज बॉलर्स पूर्ण दबावाखाली आले होते. जोस हेझलवूड सारख्या जागतिक दर्जाच्या बॉलरलाही या 15 वर्षांच्या पोराने सलग चौकार ठोकून हतबल करून सोडलं. पूर्ण स्टेडियम उभं राहून या खेळाडूचा सन्मान करत होतं. धावा इतक्या वेगाने येत होत्या की कोणाला काही समजायच्या आत अवघ्या 15 बॉल्समध्ये वैभवने आपलं ऐतिहासिक अर्धशतक पूर्ण केलं. 15 वर्षांचा मुलगा आणि असा अविश्वसनीय खेळ, हे कोणाच्याच कल्पनेपलीकडे होतं. आरसीबीचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. पण मित्रांनो, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. वैभव सेट असतानाच अचानक इथून मॅच पुन्हा एकदा पलटली. मित्रांनो, जिथे वैभव सूर्यवंशी थांबण्याचं नाव घेत नव्हता, तिथेच अचानक खेळाचं पूर्ण चित्र पालटलं. बॉलिंगला आला आरसीबीचा हुकमी एक्का कृणाल पांड्या आणि पहिल्याच बॉलवर वैभव पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याच्या नादात चुकला आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. अवघ्या 26 बॉल्समध्ये 78 रन्सची ती वादळी खेळी संपुष्टात आली आणि पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. पण मंडळी, आरसीबी एवढ्यावरच थांबली नाही. त्याच ओव्हरमध्ये पुढचा बॅट्समन आला सिमरन हेटमायर, पण पहिल्याच बॉलवर तो सुद्धा आऊट. सलग 2 विकेट्स पडल्या आणि राजस्थानवर दडपण अचानक वाढलं. आरसीबी आता पुन्हा एकदा ताकदीनं गेममध्ये परतली होती. पण मंडळी, सामना अजूनही संपलेला नव्हता. सलग 2 धक्के बसल्यावर राजस्थानची बॅटिंग थोडी अडखळली. धावांचा वेग मंदावला आणि बॅट्समन आता अतिशय सावधपणे खेळू लागले. मैदानात होते ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा. मित्रांनो, हे दोघेही शांतपणे आपली पार्टनरशिप बनवत होते. 1-1, 2-2 धावा काढून ते स्ट्राईक रोटेट करत होते. पण मंडळी, प्रत्येक बॉलसोबत मैदानावरचं प्रेशर वाढत होतं. आरसीबीला एका विकेटची नितांत गरज होती, तर राजस्थानला फक्त आपली विकेट वाचवून विजय खेचून आणायचा होता. सामना आता पूर्णपणे 50-50 झाला होता. इथून मॅच कुठेही वळू शकत होती. पण मित्रांनो, या ऐतिहासिक सामन्याचा अंतिम निकाल लागणं अजून बाकी होतं. शेवटच्या काही चेंडूंमध्ये जे घडलं ते पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील. मित्रांनो, आता शेवटचे काही ओव्हर्स उरले होते. राजस्थान विजयाच्या उंबरठ्यावर होती खरी, पण मैदानातलं दडपण अजूनही कमी झालं नव्हतं. ध्रुव जुरेल आता पूर्णपणे सेट झाला होता आणि त्याने योग्य वेळेची वाट पाहिली आणि अचानक त्याने हल्ला चढवला. एक जबरदस्त आणि गगनचुंबी सिक्स. त्यानंतर अतिशय शांतपणे 1 रन काढून स्ट्राईक रोटेट केली आणि शेवटी एक खणखणीत आणि कडक चौकार. बँग! याच शॉटसह राजस्थान रॉयल्सने हा थरारक सामना 6 विकेट्सनी खिशात टाकला. मंडळी, पूर्ण स्टेडियम विजयाच्या आनंदात बुडालं होतं आणि हा सामना IPLच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. पण मित्रांनो, या ऐतिहासिक विजयाचा खरा हिरो कोण होता?
तर तो म्हणजे फक्त 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी. 78 रन्सची ती वादळी खेळी, ज्याने एकट्याने आरसीबीच्या जबड्यातून मॅच खेचून आणली. अशी इनिंग्ज रोज रोज बघायला मिळत नाही मित्रांनो. आज पूर्ण मैदानात फक्त आणि फक्त वैभवच्या नावाचा जयघोष होत होता. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, ही या IPL सीझनमधली बेस्ट इनिंग होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही सुद्धा क्रिकेटचे खरे फॅन असाल तर कमेंटमध्ये आग लिहायला विसरू नका. अशा जबरदस्त आणि दर्जेदार मराठी क्रिकेट हायलाईटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशनची घंटा दाबा. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.